देवदासी या प्रथेबद्दल तुम्हाला कदाचित माहिती असेल. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये देखील तुम्ही या प्रथेबद्दल ऐकलं असेल, पाहिलं असेल. महाराष्ट्रात देवदासी प्रथा ही आज बंद आहे. पण देवदासी ही प्रथा नेमकी काय आहे आणि त्याचा महिलांवर काय प्रभाव पडतो याविषयी आज आपण आढावा घेणार आहोत. तर देवदासी म्हणजेच देवांची दासी असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच देवाला सोडलेल्या स्त्रिया तिचे पूर्ण आयुष्य देवाची सेवा करण्यासाठी घालवायची. ही प्रथा कायद्याने बंदी आणली असेल तरी देशातील काही दुर्गम भागात अशा घटना घडल्याचं समोर येत आहे. देवदासी प्रथा ही कित्येक वर्षापासून सुरू आहे. देवाला किंवा देवीला प्रसन्न करण्यासाठी सेवकाच्या रूपात मुलींना देवदासी म्हणून सोडण्यात यायचं. मुलींचे आई वडील मुलींचा विवाह देवासोबत लावून द्यायचे. पूर्वीच्या काळी कुटुंबियांनी एखादा नवस केला असेल आणि तो पूर्ण झाला तर त्या मुलींना देवाला सोडलं जायचं. देवासोबत लग्न झाल्यानंतर त्या मुलीला देवदासी म्हणून ओळख मिळायची. या प्रथेत महिलांना देवाला सोडलंय अशी एक धारणा करून महिलांच्या श्रद्धेच्या नावाखाली कित्येक वर्ष लैंगिक शोषण केलं जायचं. देवदासी बनण्यासाठी कोणतेही वय असे निश्चित नाहीये. अगदी 5 वर्षाची मुलगी देखील देवदासी बनू शकते. देवदासी ही प्रथा मुलींसाठी शाप ठरली होती. धार्मिक रूढींच्या नावाखाली समाजातील उच्चभ्रू लोक त्यांचे लैंगिक शोषण करायचे. एखाद्या मुलीला देवदासी करताना तिला नवकोरं लुगडं नेसवलं जायचं. तसेच तिच्या गळ्यात लाल पांढऱ्या नाण्याचे दर्शन बांधले जायचे. देवासोबत लग्न लावल्यानंतर नुकतंच देवदासी झालेली ती महिला किंवा मुलगी 5 जोगतिणीसह घरोघरी जाऊन जोगवा मागायची. इतिहासकारांच्या मते देवदासी प्रथा साधारणपणे 6व्या दशकात सुरू झाली असावी. आता जरी ही प्रथा बंद झाली असली तरीही दक्षिण भारतातील काही मंदिरात अजूनही अशी प्रथा पाहिली जाते. पद्मपुराणातही या प्रथेचा उल्लेख आढळतो. कुमारी मुलीला मंदिरात दान देण्याच्या संदर्भ पुराणात आढळतो. प्राचीन काळात देवदासींचा सन्मान केला जायचा. त्या काळी 2 प्रकारच्या देवदासी होत्या. एक मंदिरात नृत्य प्रकार करणारी आणि दुसरी देवाची काळजी घेणारी. त्या काळात दक्षिण भारतात देवदासींना इतर कोणाशीही विवाह करण्याची परवानगी नव्हती. सुरुवातीच्या काळात देवदासींना मंदिरात पूजा आणि मंदिराची देखरेख करण्याची जबाबदारी दिली जात होती. तसेच त्यांना भरतनाट्यम आणि शास्त्रीय संगीताचा सराव करणेही बंधनकारक होतं. मात्र मध्ययुगात काही सामाजिक घटकांनी या महिलेचं लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. धार्मिक रूढींच्या नावाखाली देवाची बायको साऱ्या गावाची ही म्हण प्रचलित झाली. ही प्रथा आंध्र प्रदेशातील एका प्रथेवर आधारित असल्याचं म्हटलं जातं. मुलींना मंदिरात दान दिल्याने गावावरील सर्व संकट दूर होतात अशी त्या काळी मान्यता होती आणि त्यातूनच ही प्रथा सुरू झाली असं म्हटलं जातं. ब्रिटिशांनी 1988 मध्ये ही प्रथा बेकायदेशीर ठरवली होती. त्यानंतर आजपर्यंत देवदासींची संख्या कमी झालेली असली तरी आजही आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यात ही प्रथा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. महाराष्ट्रात या देवदासींना माथांगी या नावाने ओळखलं जातं, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्यांना जोझिनी आणि मथम्मा, तसेच कर्नाटकात देवदासी आणि तमिळनाडूमध्ये माथामा या नावाने ओळखलं जातं. स्वातंत्र्यानंतर या प्रथेविरोधात सर्वप्रथम तत्कालीन मद्रास सरकारने कायदा संमत केला होता. तसेच महाराष्ट्रातही 2005 साली या प्रथेविरोधात महाराष्ट्र देवदासी प्रणाली निर्मूलन कायदा संमत करण्यात आला. याचबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये देखील देवदासी प्रतिबंध कायदा संमत करण्यात आला. दरम्यान मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या प्रयत्नामुळे भारतात देवदासी प्रथा बंद होण्यास मदत झाली. देवदासी प्रथा संपुष्टात करणारा कायदा आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. देवदासी प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा संमत करून घेण्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील ही प्रथा बंद करण्याचे निर्देश दिले असले तरीही आज अनेक राज्यांमध्ये देवदासी प्रथा अजूनही सुरू आहे. धार्मिक मान्यतेनुसार जर एखाद्या कुटुंबाने मुलीला देवाला समर्पित केलं तर देव त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देतो. तसेच त्याच्या कुटुंबावरील संकट दूर करतो अशी अजून देखील त्यांची मान्यता आहे. त्यामुळे ही प्रथा आजही सुरू आहे. तसेच बेरोजगारी आणि गरीब देखील ही प्रथा सुरू राहण्यामागे महत्त्वाचं कारण आहे. तेव्हा या प्रथेविषयी तुमचे असलेले विचार कमेंट्समध्ये नक्की मांडा. त्यासोबतच अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.